काय पण शाल अंगावर घेऊन सुद्धा पण आमच्या आजी बसलेले ह्या समाधान हा काहीतरी म्हणजे काय जवळजवळ 3:15 वाजले असताना सुद्धा महिला वर्ग या ठिकाणी आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत बुवा. असं काय नाही की त्यांना काम धंदे नाही, सकाळी उठून त्यांना त्याच काम करूचा. तू भांडी घासतो सुजय तोंडाने सांगितलं, पण नवऱ्या का भांडी घासून सांगणारी आपली महाराष्ट्रातली स्त्री नाही. बरा नसला तर ते काम करूचा लागता, बरोबर की नाही? कारण शेवटी संसाराची 2 चाकं ती बरोबर चालू हवी. तर त्या बायकोची बरा नसेल तर पित्त नवऱ्याने भांडी घासू हवा. पण बायको चांगली असताना नवरा भांडी घासताना तो कर्मदळीत रे, लक्षात ठेव. बरोबर की नाही अवश्य सत्य परिस्थिती आहे ना. आणि तू मेलेलो असतोस कलंबात उपडी, तो काय भांडी घासू तू काय येळ भेटत कर? फवारण्या करून करून काळवंडला तो कलंबाच्या औषधान. अरे थांबा जरा, तुमका वाटला काय की जांभळो शांत का 35 मिनिटाचा टायमिंग होतो, लक्षात ठेवा. अरे तुमका 1-1 तासाचो गजर करू तुमका शरम वाटो कवी पहिली जीवाजवळ. टायमिंग लावलंय तुझो, ऐकलं? टायमिंग लाव नाही मी इकडे म्हटलं जाऊ दे मरण दे, सिनियर बुवास म्हणून. तू भारी हुशारस, कांडे चोर 1 नंबरचो तू. हा अरे बरोबर 1.25 तास तुझो गजर झालो होय. 1 तास 5 मिनिटाचो गजर तुझो, आणि गजर 2 कडवी काय मानेवर औदसा बसली आहे तुझ्या. मी म्हटलं मरण दे जाऊ दे म्हणून चाललंय. हा आणि काय भारी भारी सांगतस ना, कशावर ताट झालेली या. अरे तुमका काय सांगू, तुका ना देवा शपथ आहे, तुका बुद्धिमान म्हणावा ना तर महामुनी व्यास इतका तू बुद्धिवान नाही. तुका गाढव म्हणावा लागत माका. आणि त्याका मूर्ख म्हणावा ना तर दुर्योधना इतका तू मूर्ख नाहीस. देवा शपथ सांगतो. काय बोलणार तू का रे? असो थांबा जरा 2 मिनिटं. तुम्ही काळजी करू नका, घरात गेले हत त्यांना थंडी लागलेली आहे. बरोबर की नाही? तुम्ही आज आमच्यासाठी आज काळजी करायचं काम नाही. डोंट वरी बी हॅपी. तू पाना खा आणि एवढे पैसे भेटलेस उद्या दात पॉलिश करून घे. काय बोलणार. 2 मिनिटं थांबा, जास्त वेळ नाही घेणार, अर्धा तासातच आपलं काम. काळजी करायचं का लागला. अरे कानरा जन्मसी आला, तो तिकडे नरा. हॅलो, ही मधली मादी आहे. अरे कानरा जन्मसी आला, कर्म धर्माने वंचित झाला. तुला मर्म हे कळणार काय, तुला मर्म हे कळणार काय. असं लागू ती भजनाची तुला देवच करणार. असं लागू ती भजनाची तुला देवच करणार. असं लागू ती भजनाची तुला देवच करणार.
सत्कार्य तू घे जाणून अंतरी ओळख नारायण भक्ती विनाही मुक्तीच नाही बुवा भक्ती विनाही मुक्तीच नाही असं लागू दे भजनाची तुला देवाचा करणार असं लागू दे भजनाची तुला देवाचा करणार असं लागू दे भजनाची तुला देवाचा करणार माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची मूर्ती शोभे राजगडावरी माझ्या देवाची मूर्ती शोभे राजगडावरी इतिहासाच्या पानावरी मातीच्या कणावरी इतिहासाच्या पानावरी मातीच्या कणावरी माझा शिवबा माझा शिवबा माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर माझा शिवबा साऱ्या रयतेच्या मनावर मराठी पाना वाके ना कुणा त्याच स्वराचा उगला नाही भारी पडला उतरशी जाऊचा साठी लढले विचारणा प्राणाचा गणिमी कावा गरजला छावा देव मराठ्याचा तलवार चालली सरसरी तलवार चालली सरसरी त्या गणिमावरी तलवार चालली सरसरी त्या गणिमावरी इतिहासाच्या पानावरी कणावर माझा शिवबा माझा शिवबा आज करतोय साऱ्या रयतेच्या माझा शिवबा आज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर माझा शिवबा आज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर माझा शिवबा आज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर हर या ठिकाणी सन्माननीय बाळकृष्ण पुंडलिक साळुंके बाळकृष्ण पुंडलिक साळुंके यांच्याकडून या छत्रपतीच्या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिकालय मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतोय आणि बक्षिसांचा स्वीकार करतोय काय बुवा तुम्ही सांगितलात काय की मुंबईत संडास धुवायला जांभळे बुवा आहे तुम्हाला माहितीये मुंबईत संडास चालवणारा माणूस आहे ना महानगरपालिकेचा एक पगार बुवा तुमच्या आणि माझ्यापेक्षा 3 पटीने कमवतो बरोबर की नाही मुंबईमध्ये ही सत्य परिस्थिती आहे आज तुम्ही सांगितला भैया त्याला कांदा कैसा आवला अरे शिरा पडली तोंडावर आम्ही फक्त हेच कांदे लोकांचे बघून बघून मेला हो आणि भैया येतात आणि कमवून जातात आजी बरोबर की नाही अक्षरशः भैया येऊन ठेला लावून दिवसाला 1000 रुपये कमवून जातात आणि आम्ही मराठी माणसं आम्ही मराठी पोरं धंदा करायला नको आम्हाला बरोबर की नाही बुवा ही सत्य परिस्थिती आहे टकल्यावरचे केस विचार करूनच गेले आता आरक्षण कसला कर्म आता लाकडावर जाऊची वेळ आली
आता तुम्ही आरक्षण घेऊन काय करणार? ही पोरं भेटतील त्यांचा फायदा काय, बरोबर की नाही? आता काय तुमचा काही विषय नाही जास्त, तो तिकडच होतो त्याचा काही विषय नाही, तो भांडी घासूनच मारणारा. हा लादे पुसतू लादीत पुसत रे नाही सर, काय असू दे पण भेटला याला महत्व आहे. अरे भेटला याला महत्व आहे. तुम्ही भारी आहे दोघ जण, जबरदस्त. आज मका पडवीतच टाकला सा नाही ना? अरे हुशार यो कांडे चोर तसो दिसतो तसो नाही. त्या दिवशी मुंबईत गेलो होतो आमच्या, आम्ही कॉलेजमध्ये कामाका, आणि माका म्हणता झांबड्या, म्हटलं झालं काय का अचानक झांबड्या, म्हटलं म्हणता झांबड्या म्हणतो, अरे तुझ्या बँड का म्हणतो समुद्र किनारा आहे ना, थैसर म्हणाला जरा दाखव रे वरना कसा तुमच्या कॉलेजमधनं दिसतात या. म्हणून म्हटलं चल बाबा, म्हणून घेऊन गेले. अहो इंजिनिअरिंग कॉलेज त्या एवढा मोठा, आणि त्याच्यात सगळ्या मोठी मोठ्या लोकांची पोरं आहेत, पोरी पोरा, आणि अक्षरशः लिफ्ट जवळ गेला फक्त दोघ जण आम्ही. आमच्या पुढे 2 पोरी उभ्या, त्यांनी लिफ्ट अगोदरच दाबून ठेवलेली. जसे इल्या बरोबर त्या भुतूर घुसल्या, आम्ही दोघं जर पुजारी बुवाने मी भुतूर घुसला. आणि अक्षरशः तुमका काय सांगतं, त्या इंजिनिअरिंगच्या मोठ्या लोकांच्या पोरी हो, दोघांची भांडणं म्हणजे बोलणं चालू झाला. म्हणता गो आज भारीच काय तर शेंट मारलंस गो, वाज भारी आता खैचो मारलंस गो. मग ती सांगता अगो आज चारमिनार 1000 रुपये, 1000 रुपये म्हटल्याच्या नंतर दुसरी म्हणता अगो तुझा पण आवाज वाज भारी मस्त येता गो, तू खैचो मारलंस. म्हणलं शँडल 1200 रुपये. ह्या दोघांचा, ती म्हणता 1000 रुपये, ह्या म्हणता 1200 रुपये. तवसर हिने डुसकी उडवला. डुसकी उडवल्याच्या नंतर ती बाजूवाली म्हणता गो अगो तुझो शँडल माझो चारमिनार. मग ह्यो तिसरो खर्चो. मग ह्यो काय सांगता, लगेच गप राहणार. शेवटी ह्यो पुजारी म्हटल्याच्या नंतर म्हणाला कुस्की बटाटे 20 रुपये किलो. काय पुजारे 3 बजे लेकिन जांभळे का पावर और एक टावर ऐसा ही नहीं चलेगा, बराबर टाइट है, ध्यान में रखो. आओ तुम्हारा वो लेके बैठो. वो शेषनाग पे पृथ्वी खड़ी है, वो दिखाने की गरज नहीं. शेषनाग समझे तुम बाबू, बहुत छोटा है अभी तुम, समजा. त्याचा काय झाला, ह्याचा इंग्लिश आणि तुझा हिंदी, एका इकडनं चाटे तिकडनं तुका कोकाटे ओढतं. या दोघांना झालं उपरच्या लोटा खाली पडा फटकन फुट्या. या दोघांचा अशी परत झाली आहे. बाकी भारी या फॉलन फॉक आणि सदऱ्यास पडला वाघ. अरे वाचलं तुम्ही, वाचला वाई शपथ. त्यात सुरुवातीकच 35 मिनिटं देऊन मी आपला इमानदारीत गेलो हो. म्हणतात ना की शेळी जाता जीवा भावात आणि खाणारा म्हणता वातडा. तिथली कंडिशन माझी झाली आज, कळला? पण एक मस्त सांगितलं होता, इथं आल्याच्या नंतर एक समाधान वाटला की पंक्तीत खाली वाढल्याने जेवायला समाधाना. आम्ही म्हणतो आम्ही सुशिक्षित, वा भुपे पद्धत आली. कसली भीक मागे पद्धत ती. ताटा घेऊन आम्ही मागणं जायचे, डाळवाड डाळवाड डाळवाड. आणि ते वाढपी एका ठिकाणी फक्त उभे असतात. पण गावात आल्यावर समाधानाने. हो तुमच्या माहितीसाठी सांगतो, पहिला जो मी सांगितलं ना वट सावित्रीचा, गावच्या महिलांना अजिबात काय बोललो काय मी, चुकून सुद्धा नाही. कारण गावी मोठमोठी झाडे आहेत, वडाची झाडे आहेत. मुंबईला बुवा अक्षरशः तुमका सांगतो, ज्यांका वडाचा झाड भेटत नाही ना, तो पिंपळाच्या भोवतीनं पण दोरे फिरवतात. त्याका थंय माहिती नाही की औदसा की विष्णू आहे तो. अहो परिस्थिती मुंबईची ती आहे ना. काका चुकला तर चुकला म्हणा, बरोबर की नाही? सत्य परिस्थिती आहे बुवा. तुझा आपला बरा आहे, तू कालून पण फेरे. आज मी हसू की रडू देवा शपथ. लक्षात घ्या, ज्याला बाप कळला ना त्यानं संसाराचा ताप भरला, आणि ज्याला आई कळली ना त्यानं पुण्याची कमाई केली. आयुष्यात काय काय करू नका हो. लक्षात घ्या, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, त्या सत्यनारायणाची पूजा केल्याच्या नंतर ना आपल्याला तो देव पावेल की नाही हे सांगता येणार नाही, बरोबर की नाही? पण परमेश्वराची पूजा केल्याच्या नंतर तो पावेल की नाही हे सांगता येणार नाही. पण आई वडिलांची सेवा करा. काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही, हे वास्तविक, बरोबर की नाही? कारण युगे 28 पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभा आहे. हा फुकट उभा नाही, बरोबर की नाही? आई वडिलांची सेवा अजूनही संपलेली नाहीये. पांडुरंग विटेवर उभा आहे. लक्षात घ्या, शेवटचा श्वास असताना सुद्धा
मरणावस्थेत पडलेला असताना सुद्धा श्रावण बाळाच्या छाताडात बाण घुसला तरी पण तो शेवटच्या श्वासापर्यंत एकच विचार करत होता की माझ्या आई वडिलांना पाणी नेऊन कोण देणार. बरोबर की नाही? ही मुलाच्या प्रती बापाच्या आई वडिलांची माया आहे, लक्षात घ्या, है की नाही? आपण म्हणतो कृष्ण गोकुळात वाढला, त्यानं सांगितलं काय, एक उन्हात जन्माला आणि एक पावसात जन्माला. पण लक्षात घ्या, ज्याच्या कारावासामध्ये कृष्ण भगवान जन्माला आला त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोण नव्हता. बरोबर की नाही? पण अक्कल असून बी अकलेसारखा वागला, अक्कल असून सुद्धा बे अकलेसारखा वागला. स्थान कुठचं आहे, काय बोललं पाहिजे ह्या प्रत्येकाला कळता. बरोबर की नाही? अक्कल नाही असं विषयच नाही ना. ज्याला अक्कल होती पण बे अकलेसारखा वागला म्हणून स्वतःचा नाश करून घ्यावा लागला. कारण जन्मला कंस नगरीत आणि वाढायला गेला गोकुळात. बरोबर की नाही? कारण लक्षात घ्या, ज्याचा बाप विश्वाचा विधाता प्रभू रामचंद्र असून सुद्धा दशरथ राजा घरात पुत्र शोकाने मेला आणि जटायू पक्षी प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेला. भाग्यवान कोण तुमचा तुम्हीच ठरवा. बरोबर की नाही? आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज घडले पाहिजेत, 100% आले पाहिजेत जन्माला. पण लक्षात घ्या, ते आपण इतिहास वाचताना शहाजी राजा आपण विसरतोय. कारण त्याच माझ्या राजासाठी हातात मोगलांकडून बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आम्हाला आठवत नाही. आम्हाला शाळेमध्ये श्यामची आई शिकवली आहे की नाही? श्यामचा पप्पा कोण शिकवला? नाही शिकवलं ना, श्यामचा पप्पा बुवा. कारण श्यामची आई आम्हाला माहिती आहे पण श्यामचा बाबा आम्हाला माहिती नाही. लक्षात घ्या, हे कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. बरोबर की नाही? कृष्ण गोकुळात वाढायला माहिती आहे पण रात्री 12 वाजता पाठीतून त्या यमुना पार करणारा वसुदेव बाप आपल्याला आठवत नाही ना. बरोबर की नाही? तुम्ही सांगा, महिलांना चांगले दिवस आहेत, पुरुषांचे पण चांगले दिवस आहेत. पूर्वीचा काळच वेगळा होता ना. घंगाळ पॅन्ट इकडून हवा गेली की तिकडून बाहेर फुल एअर कंडिशन होती. आता तसं आहे काय? आता जीन्स पॅन्ट जायत नाही तरी घालतात खेचून. मग अशी बुवान सांगितलं काय की कंबर 28ची पॅन्ट घालतात 36ची. म्हणजे सत्यनारायणाच्या दर्शनात गेलो तो कॉईन खरी टाकायचं म्हणून सांगला त्याची एकाच माहिती. म्हणजे सत्य परिस्थिती आहे. पूर्वीचो काळ वेगळं, आताचो काळ वेगळं. बरोबर की नाही? कारण बुवा बरोबर तू सांगितलं ते चुकीचं नाही सांगितलं, त्याचा नावीला जा. एवढ्या रात्री 12 वाजता तर 3 वाजता चॅटिंग पण करतोस आणि गुरगुर काय नाही ना विषय असं. पण भारी आहे काय बुवा, जे सत्य आहे ना ते नेहमी सत्य आहे. कारण आयुष्यामध्ये जर काय आपल्याला करायचं असेल ना तर कर्म चांगलं केलं पाहिजे. ते भैयाची कांदी बिंदी भंगान देत 3:30 वाजले, भैयांच्या कांदी उपयोगीची नाही आता. तू बाकी हुशारच, पुन्हा सांगू नको घरचा इकडे येऊन भांडी घासते म्हणून. देवा शपथ मका वाईट वाटला. अरे अर्धांगिनी आहे ती आपली आणि हैतीच्या फाटक्या पॅन्टी घालून भजनात येत जाऊत नको. बॉम्बस्फोट झालो, बॉम्बस्फोटात आलंच की काय. हो आई शपथ, महिलांनी तुमची मजा. आई शपथ आमचा काय झालंय माहिती आहे तुम्हाला? बघा खूप म्हणतात ना, पॉन्ड्स लगाव खूप सुरती पाव, है की नाही? आणि काय हमाम लगाव सुंदरता पाव. तुमच्या नशिबात, आमच्या नशिबात काय इजगाट लगाव खुजली बघा. अरे या इजगाट बिजगाट पहिला नव्हता, आता या जीन्स पॅन्टी आल्या ना तवा आला या विटेक्स लगाव बघाव. अरे ऐती ते काढून टाक, नाहीतर जेम बेकार कंडिशन येईल. असं दे, बाकी सुंदर. आणि यात फक्त मागा खटकला पुजारी बुवा तुमचा. म्हणजे काय माहिती, टकल्यांच्या स्पर्धेत भाग घेतला कोणी? तुम्ही. आणि जांभळ्यात काळो का जो फायदा उचलला, बरं टकला म्हणी चक्कर मारल्यावर ओढ उडात. अरे काय माणसा तुझ्या मान्यावर अवधसा बसली आहे. अरे अशी टकली खाईनाल 2-3 आणि मधी भांगवाला टकला. अरे बॉम्बस्फोटात भेका पाडलं की काय ते का काय देव बोलणार रे देवा तुका. भारी असं दे, पण देऊन टाक चॅनल सबस्क्राईब झाला ना, असू दे. पण बुवा पूर्वीची जी मजा होती ना, खरं सांगतो 10वी तासापर्यंत आमका इंग्लिश वाचूच येत नव्हता. भले शिक्षण कमी होता पण लोक म्हणतात ना रस्ते साधे होते, पण लोक पण साधी होती. रस्ते डांबरट झाले, लोक पण डांबरट झालेले. सध्याची परिस्थितीच आहे तशी, पर्याय नाही हो. कलियुगा सरकार कधी बदलता हे सांगता येत नाही.
आता आम्ही एकत्र राहू, उद्या सकाळी सरकार बदललेलं असतात, बरोबर की नाही? सरकारच्या भरोशावर जगायचाच नाही बुवा. देवा शपथ मध्यंतरी फक्त सरकारने पेपरात आउट केला जे का 4 पोरा त्या रेस्टिंग फ्री करणार 2 महिन्यात. काय जे का 4 पोरा त्या रेस्टिंग फ्री करणार. पेपर वाचणाऱ्याने फक्त वाचणार घराकडे आलो म्हणता गो ऐकलंच काय सरकार तो नियम नवीन सरकार झाला, सरकार नियम काढणार आहे 2 महिन्यात जे का 4 पोरा त्या रेस्टिंग फ्री करणार सरकार. ती म्हणता मग काय आमका 2च होत ना, आमचा विषय काय. आणि भंगली झाली आता 45 क्रॉस, आता काय विषय पण नाही. तर म्हणता नाही गो आधी ऐकून तरी घे. म्हणता काय झाला काय, म्हणतो काय नाही गो आपण 2 होत ना, माझ्या लग्नाच्या अगोदर एक लवंगूट होता तिका 2 होत घेऊन येऊ काय. ते म्हणता जावा बघा ना आता रेस्टिंग फ्री भेटताय तर काय बघा घ्यावा घेऊन यावा. आता काय बघू या नंतर काय तुम्ही घेऊन यावा घेऊन यावा. मतलब हे सकाळची गाडी पकडला कुशीत गाजरा खायत निसतो गेलो 2 दिवसांनी मागे आलो 2 घेऊन आलो असो खाल्या दिलो आणि आवाज गो अगो 2 घेऊन दिलं आमची 2 ती बाहेर घेऊन ये बाहेर घेऊन ये म्हटल्यावर तिनं या घेऊन आली हातात ना बाय ह्यो भडकलो. म्हणता गो अगो आमची 2 होती या घेऊन दिली या काय आहे. म्हणता काय तुम्हीच पेपर वाचतास, जेनं पेपर वाचला होता त्याचा तो घेऊन गेलो. अरे बाबा कोणावर भरोसा नाही आहे, ऐकला आम्ही साहेब कोणावर भरोसा नाही. हा तू भांडी घासूनच मर, काय नाही तुझा उपयोग काय नाही, जन्माशिवाय तुझा उपयोग काय नाही. शपथ निदान हे न सांगितलं माझा दगड तरी पूजा हो ढाकून घेत जा वरना. हा ना आधी रोपण भेटता करू ऐकला पण वरना ते तळपाटच वाटतं. आई शपथ असू दे पण माणूस चांगलो रागा शेणार नाही. फक्त माका जीवाक काही याकच लागला देवा शपथ तुमका तो काय किती बोललो त्याका तुम्ही काही एक शब्द बोलूक ना सिंधुदुर्ग वालो म्हणून. हा मी राजापूर वालो असो काय नाही पेटवून टाकायचं एका बाजूस. गांजा डुकरासारखाच आहे या. हो अहो भात कापणीच्या टायमात माझे उपकार विसरलो अक्षर तुमका सांगताय ना. भात कापूस जो वाकलो होतो ना तो फक्त वरना भात हलताना दिसत यो खाली आणि अक्षरशः बरकंदारांका वाटतं की डुकरा घुसली आहेत भातात आणि जो तो वरना असो पेट धराल. अरे माका लांबना बघतले म्हटलं हे पेटवणार पुजारे बुवा वाटता वरना म्हणून गेलो रे थांबा म्हटलं बाहेर पेटवू नका कुणी. अरे नाही बुवा म्हणता अटकीचा दिसताय काळा ठोवा म्हटलं भात ताप कुणी ओढू नका एकाचं 2 करशाल. अहो म्हटलं तो पुजारी बुवा भात कापता तुका वाचवलं विसरलं नाडणकी धरती भारी. तुमका काय वाटलं दोघांका म्हणजे जांभळो म्हणजे असो जा गपचूप. अरे मी म्हटलं मरण ते जाऊ दे तुम्ही त्याचा फायदा घेतलास. जाऊ दे आता काय 3:30 झाले जाऊचा विषय लय टाइम आहे गाडी टाइम आता. मगाशी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं की ह्या वाडीवरती थोडस कवण करा म्हणून बुवा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढे जातोय. पण तुमका दोघांका पण वॉर्निंग देतोय. तुमका वाटत असेल की जांभळे सांभाळून तुमका एकदा ऐकून घेतला ना जांभळू कमी नाही चांगले यांका माहिती आहे. असं पुढे जातो हळूहळू. पण एक गोष्ट पुजारी बुवानी सांगितलं नाही ना ती सत्य परिस्थिती पुजारी बुवानी सांगितलं नाही आहे. किशे कापून जांभळे बुवानी घेतला नाही शाळेत असताना आणि काय बाईनी डायरेक्ट येऊन हात घातला नाही आतमध्ये. शॉक लागलो नाही त्यांका. अरे काय बुवा काय काय सांगण्याची पद्धत ते खयची बाई येऊन डायरेक्ट भुतूर हात घाली ती का मरूचा शॉक लागून. हा अरे पहिली मजाच वेगळी होती हो. अहो एबीसीडी लक्षात ठेवायचं म्हणजे टेन्शन यायचं अक्षरशः. हो शाळा तपासणीच आले ना यायच्या अगोदर बाई 2 दिवस सांगायचे आमका आठवण करून हे एबीसीडी पाठ करून ठेवा. उद्या खयची पण एबीसीडी विचारतील त्याच्यामधला ए पण विचारतील काय पण विचारतील बी पण विचारतील सी पण विचारतील पण लक्षात ठेवा
आपल्या शाळेचा मार्क जाता कामा नयेत. मग आम्ही विचार करायचा आहो, अरे एबीसीडी लक्षात ठेवायची कशी, लक्षात राहायची कोणाच्याच नाही. ए तू झेड पर्यंत अक्षर तुला टेन्शन यायचा. मग एका एका ठरवायचे, ए पुजारी तू एक काम कर, तू ये लक्षात ठेव, ये म्हणजे आण्याची बायको. दुसरं कोण असेल, बी म्हणजे बघण्याची बायको, तू लक्षात ठेव. सी म्हणजे चंद्याची बायको. अशा लक्षात ठेवायची एबीसीडी असा यम पर्यंत झाला. यम म्हणजे मण्याची बायको. हय पर्यंत सगळा व्यवस्थित. येऊ दे म्हटला, कोण पण येऊ दे आता दुसऱ्या दिवशी. आणि काय हो, दुसऱ्या दिवशी शाळा तपासणी वर्गात घुसले आम्ही सगळे भारी ऐटी तसे. आज काय आमची सगळी तयारी फुल. आणि त्यांनी पहिलाच ये काढला, मोठ्या अक्षर ये काढल्यावर सगळ्यांच्या हातवर. का आम्हाला सगळ्यांनी माहिती ना, ये म्हणजे आण्याची बायको. मास्तरच्या हात पडलो, म्हणता अरे सगळ्यांच्या हातवर हुशार पोर आहेत, सांग रे हे अक्षर खायचा. म्हणता ये, शाब्बास म्हणालो, बस. दुसरं काढला शी, सगळ्यांच्या हातवर. शी म्हणजे चंद्याची बायको, सगळ्यांनी माहिती. हे उठ रे, तू उठ रे, सांग बघू हे अक्षर खायचा. म्हणतो शी. मास्तर त्याच्यापेक्षा चॅप्टर. त्यानं काय काढला, आमचा झालेला यम पर्यंत. यम म्हणजे मण्याची बायको. आणि यानं काढला उलटा डब्लू. डब्लू काढला फळ्यावर. सगळ्यांचे हात खाली, सगळे टेन्शन मध्ये. तो सांगता बाजूवाला, अरे वाटता तर मण्याचीच बायको. दुसरं म्हणता, होय रे वाटतं तर मण्याचीच बायको, पण म्हणतं ते मण्याची बायकोची ढेंगावर का झालेली आहे. 3:30 बजे फिर भी हंस रहे ना क्या. अरे पुजारी, थोडा पुजारी. व्यंकटेश कसा आहेस, खुश ना. व्यंकटरमणा लक्ष. पण बाकी भारी आहे, तुम्ही दोघं पण मस्त. टेन्शन आहे का बरं. ते टकल्याचे जरा बघा, काय ते 2 भाग झालेले आहेत, ते जरा चिकटपट्टी लावून बंद करा. काय सांगता असं. चल साळुंके वाडीला आज आलो भजनाला. रम्य परिसर सारा नटला. साळुंके वाडीला आज आलो भजनाला. ये रम्य परिसर सारा नटला. रम्य परिसर सारा नटला. पांडुरंग भजनी उभा पाहिला. रसिक रूपाने धावून आला. रूपाने धावून आला. साळुंके वाडीला आज आलो भजनाला. रम्य निसर्ग, रम्य परिसर सारा नटला. रम्य परिसर सारा नटला. पांडुरंग भजनी उभा पाहिला. रूपाने धावून आला. हरिनाम सप्ताह 32 वर्ष झाली आज, आहे की नाही. आणि कायम तुम्ही तसाच अविरत चालू ठेवलाय. तुम्हा सर्व मायबाप छोटे जणांच्या साळुंके वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या चरणाशी मी नतमस्तक. जे पण आम्ही बोलतोय ते मनोरंजनासाठी बोललेलो आहोत. पण लक्षात घ्या, आयुष्यात कर्म कोणाला चुकलं नाही, है की नाही. जेवढं तुम्ही कर्म करणार आहेत ना, तेच तुमच्या बरोबर जाणार आहे. कारण अमेरिकेत जर जायचं असेल तर आपल्याला तिकडचं नाणं खरीदावं लागतं, बरोबर की नाही. तसं आपल्याला इथून ज्यावेळेला वर जायचं आहे त्यावेळेला आपल्या गाठीला पुण्याचं कर्म असणं गरजेचं आहे. तेच तिकडे चलन चालणार आहे की नाही. तर लक्षात घ्या, ज्या देवकी मातेनं 8 मुलांना जन्म दिला ना, ती देवकी माता एकाही मुलाला पाना पाजू शकली नाही, हे विसरू नका, है की नाही. विश्वाचा विधाता विष्णू भगवान असून सुद्धा यादव कुळ समोर मरत असताना सुद्धा एकालाही वाचवू शकला नाही. आणि अमृत घेऊन गेलेले असताना विष्णू भगवान भार्गव ऋषी ते पिऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे आयुष्यात जे काय करणार आहोत ना आपण, तेच आपल्याला फेडायचं आहे.
आणि जेवढं हरिनामात तुम्ही दंग राहणार तेवढं तुमचं आयुष्यमान चांगलं वाढणार आहे, हे विसरू नका. आज धन्यवाद देतो तुमच्या या एकीला, एकजुटीला. एकदा जोरदार टाळ्या मंडळासाठी होऊन जाऊ दे. म्हणून म्हणतो बघा, आज भरला हा दरबार हरिनामाच्या नावावर, नाम महिमा आहे थोरा तरले पाषाण पाण्यावर. नामाचा महिमा एवढा श्रेष्ठ आहे की प्रत्यक्ष पाण्यावर पाषाण तरले गेलेले आहे की नाही. आज अयोध्येमध्ये मंदिर झालंय 500 वर्षाच्या नंतर सुद्धा प्रभू रामचंद्राला न्याय मिळालेला आहे. हे कोणामुळे मिळालं माहितीये काय? त्याची इच्छा होती म्हणून हे सगळं घडलेलं आहे. नाहीतर आपण फक्त निमित्त आहोत, करता करवीचा तो आहे बघा. पुजारी बुवाला म्हटलं ना मी की उद्या मरणार नाही, कोण मरणार नाही, ज्याचं भरणार आहे तोच जाणार आहे, बरोबर की नाही. आता कोरोना काळामध्ये आपल्याला काय परिस्थिती भोगावी लागली ती आपल्यालाच माहिती आहे. ज्याला खोकला येत होता ना तो पण मागच्या घरात जाऊन खोकत होता, पुढे येऊन खोकत नव्हता. का? कारण खोकला तो 1 लाखाला मुकला अशी कंडिशन होती, बरोबर की नाही. कोरोनात जाम बेकार कंडिशन आली, नको तो पुन्हा. म्हणून म्हणतो आयुष्यात कर्म चांगलं करा. म्हणून म्हणतो का, आज भरला नाम महिमा आहे थोरा तरले पाषाण पाण्यावर. सत्यनारायण रूपाने येई सत्वरी धावून, सत्यनारायण रूपाने येई सर्व संकटी देव धावला, सर्व संकटी देव धावला. पांडुरंग भजनी उभा पाहिला रसिक रूपाने धावून आला. नको धन दौलत ही फार करा सुखाचा संसार. लक्ष 84चा फेरा ताविल मोक्षाच्या मार्गावर. जर संसार सुखाचा करायचा असेल तर एकमेकांची साथ देणं बुवा गरजेचं आहे की नाही. बायकोची तब्येत बरी नसेल तर नवऱ्यानं काम केलं पाहिजे, नवऱ्याची तब्येत बरी नसेल तर बायकोनं सपोर्ट केला पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. कारण हा संसाराचा राडगाडग आहे, बरोबर की नाही. त्याच्यामुळे बुवा काय नाही, तुमचा माझा काही विषय नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहेत, हे यांच्या ठिकाणी योग्य आहे. कारण प्रत्येकाच्या अकलेनुसार प्रत्येक बोलत असतो. आपलं काय तुमच्याशी तसं काही विषय नाही. पण एक गोष्ट सुंदर दोघांनी पण सांगितलं की आई वडिलांची सेवा करा, सत्य परिस्थिती आहे. आणि बुवाने एक सुंदर गाणं घेतलं, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई उपकार पिकणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिकणार नाही. अनमोल जन्म उपकार पिकणार नाही, अनमोल जन्म. बालपणी मी खेळते खेळते हो तुझे वाचाना, अमृताहुनी गोड पाजला तुपाना. अमृतापेक्षा पण गोड काय असेल ना, ताईचं दूध आहे. कारण रक्ताचे 4 थेंब ज्या वेळेला आटले जातात ना, दुधाच्या एका थेंबाची निर्मिती होते. मंडळी, जगामध्ये सर्व इंजिनियर तयार झालेले आहेत, पण बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतं याचा इंजिनियर अजूनही तयार झालेला नाही आणि होणार पण नाही. कारण शेवटी परमेश्वराची करणी, जसं म्हणतात ना नारळाचं पाणी, तशी ही आपली कथा आहे. म्हणून म्हणतो लक्षात ठेवा, बालपण
लहानपणी मी खेळते खेळते हो तुझे वातान अमृताहुनी गोड पारला तुफाना तुझ्या या उपकाराची उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म उपकार भेटणार नाही शाळेतून घरी येताना आई उशीर मजल होई जरा जरी उशीर झाला ना आपल्या मुलाला तरी आई शेजाऱ्याकडे जाऊन विचारते काय रे पप्या अरे तू येईलच रे माझं झील खाई रवलो ही आईची माय आहे बरोबर की नाही बायकोच्या सांगण्यावरून मुलांना आईचं काळीज काढलं एका हातामध्ये काळीज घेतलं मुलगा धावत निघाला बायकोला देण्यासाठी धावता धावता ठेच लागली एका बाजूला काळीज पडलं एका बाजूला मुलगा पडला पण त्या पडलेल्या काळजातून सुद्धा आवाज निघाला अरे बाळ तुला लागलं का ही आईची माय आहे मरेपर्यंत तिला त्रास द्या पण मरताना ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणतोय बघा सगळं काही करता येईल सगळं सोंग आणता येईल पण आई वडिलांसारख्या मायेचं सोंग कधीच नाही आणता येणार कारण ती आई वडिलांची माय आहे म्हणून म्हणतोय बघा शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फिरे दूध आई छाया उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म उपकार भेटणार नाही एकदा जोरदार टाळ्या आपापल्या आई वडिलांसाठी हो जाऊ दे म्हणून म्हणतो बघा नको धन दौलत ही पार करा सुखाचा संसार लक्ष 84 चा फेरा चालेल मोक्षाच्या मार्गावर नको भेदभाव राहू दे हा एक म्हणून परमेश्वराच्या प्रार्थना करतो आज समस्त गाव या समस्त वाडी हे एक रूप अशीच आहे तशीच राहू देत अशी त्या सत्यनारायणाची मी प्रार्थना करतोय आणि पुढे जातोय नको भेदभाव राहू दे रे एक गाव हे वेदावे सोडा ते बाजूला हे वेदावे राहू दे बाजूला पांडुरंग भजनी उभा पाहिला रसिक तुफानी राहून आला पांडुरंग भजनी उभा पाहिला रसिक तुफानी राहून आला घ्यावे जाणून भक्तीचे सार वा एकजूट व्हा मोर करा एकजूट व्हा अशीच एकजूट आपली राहू देत आणि सर्व सत्कार्य असा अविरत हरिनाम सप्ताह तुमच्या हातून होऊ देत म्हणून म्हणतो बघा देवा लक्ष स्वकर्मावर तारील मोक्षाचा भव सागर प्रमोदाचे बोल घ्या रे मनी तार पटवून आशीर्वाद द्या गणेशाला आशीर्वाद द्या गणेशाला पांडुरंग भजनी उभा पाहिला पाहिला पांडुरंग भजनी उभा पाहिला पांडुरंग भजनी उभा पाहिला भजनी उभा पाहिला